सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2025 मध्ये घडलेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी यशस्वी कारवाई करत चोरीला गेलेला मुद्देमाल मूळ मालकाला परत केलाय। या संपूर्ण कारवाईबद्दल आणि मुद्देमाल हस्तगत करून तो कायदेशीर प्रक्रियेद्वारे सुपूर्द करण्याबाबत सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2025 मध्ये एका नागरिकाच्या बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने किमती ऐवज लांबवला होता। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सक्करदरा पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली। तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले। तपासादरम्यान आरोपीकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांच्या उपस्थितीत आज हा जप्त केलेला मुद्देमाल सन्मानाने मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आला। चोरीला गेलेला आपला ऐवज सुखरूप परत मिळाल्याने मूळ मालकाने सक्करदरा पोलीस ठाण्याच्या संपूर्ण पथकाचे मनपूर्वक आभार मानले। नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस सदैव कटिबद्ध असून अशा कारवायांमुळे पोलीस आणि जनतेमधील विश्वासाचे नाते अधिक घट्ट होते, असे प्रतिपादन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी केले। यातील फिर्यादी चंद्रकांत पांडुरंग अंबुलकर राहणार सुरवे लेआउट यांच्या घरी 2025 मध्ये घरफोडी झालेली होती। त्याप्रमाणे सक्करदरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घरफोडीचा। त्याच्यामधील आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करून देण्यात आला होता। आज कोर्टाच्या आदेशान्वये त्यांना तो परत करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 66 ग्रॅम सोन्याचे दगड देण्यात आलेले आहे। तसेच साधारण अर्धा किलो चांदी त्यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे।